नमस्कार मंडळी, मी वैशाली बोकडे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अफिलिएट मार्केटिंगमध्ये लोक कोणत्या चुका करतात. अफिलिएट मार्केटिंगमधल्या लोकांच्या टॉप 10 चुका आपण ह्यामध्ये बघणार आहोत. तर अफिलिएट मार्केटिंग सुरू केलं पण पैसे काही येतच नाही. कदाचित चूक तुमची नाही आहे, तुमची स्ट्रॅटेजी चुकीची आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अफिलिएट मार्केटिंग मधल्या टॉप 10 चुका ज्या 90% लोक करतात. तर जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग मधून पैसा कमवू इच्छिता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला जर ह्या 10 चुका माहीत होतील तर तुम्ही ह्या चुका कधीही करणार नाही. तर चूक फर्स्ट आहे, पहिली चूक आहे फक्त लिंक शेअर करणे. भरपूर लोक जॉईन होता बरोबर लिंक शेअर करतात, ठीक आहे, आणि लोकांना नॉलेज नाही देत, त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती नाही देत आणि फक्त लिंक शेअर करतात. लोकांना वाटतं की लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका आणि सेल्स होईल, पण असं कधीच होत नाही. लोकांना व्हॅल्यू आणि सोल्युशन दोन्ही पाहिजे असते. चूक क्रमांक 2, चुकीचा प्रोडक्ट प्रमोट करणे. काही जण फक्त हाय कमिशन पाहून प्रोडक्ट शेअर करतात, पण ऑडियन्सला त्याची गरजच नसते. तर म्हणून सगळ्यात आधी लोकांना त्याची गरज आहे का आणि त्या प्रोडक्टचे बेनिफिट सांगा, तेव्हाच तुम्ही त्यांना प्रमोट करा. देन थर्ड चूक आहे ऑडियन्स समजून न घेणे. बघा, तुमच्याकडे जो बिझनेस आहे तर सगळ्यात आधी त्याची ऑडियन्स कोणती आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या ऑडियन्सला काय प्रॉब्लेम आहे, काय हवं आहे हे न समजल्यावर कॉन्टेंट चुकीचा बनतो आणि सेल्स होत नाही. आणि बघा, जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर हाऊसवाईफलाच टार्गेट करा. जर तुम्ही स्टुडंट आहात तर स्टुडंटलाच टार्गेट करा. त्यांच्या प्रॉब्लेम सोडवा की त्यांना बिझनेस का बरं करायचा आहे, कोणती प्रॉब्लेम आहे की त्यांना बिझनेस करायचा आहे आणि त्यांचं सोल्युशन द्या. चूक चौथी बघू तर कन्सिस्टन्सी नसणे. भरपूर लोक जॉईन केल्यावर आज पोस्ट टाकतात तर उद्या नाही टाकत, मग आठवडाभर गायब असतात. तर असं जर कराल तर तुमचा बिझनेस पण चालणार नाही आणि लोकांना पण माहीत होणार नाही की तुम्ही कोणता बिझनेस करता. म्हणून तुम्हाला डेली पोस्ट टाकायचीच आहे. इंस्टाग्राम, फेसबुक जेही सोशल मीडिया वापरता, ठीक आहे, तर इथे कन्सिस्टन्सी ठेवा. डेली तुम्हाला एक टाइम फिक्स करून घ्या. तुम्हाला 9 ते 10च्या दरम्यान एक पोस्ट टाकणी आहे. संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान एक छोटासा रील व्हिडिओज अपलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे कन्सिस्टन्सीने काम करणार तर तुमचा अफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस व्यवस्थित चालेल, तुमची सेल्स पण होईल. देन फिफ्थ आहे रिव्ह्यू आणि प्रूफ न देणे. लोक रिव्ह्यू, अनबॉक्सिंग, बिफोर आफ्टर प्रूफ पाहूनच खरेदी करतात. फक्त लिंकवर कोणीच क्लिक करत नाही. तर बघा, जर तुम्ही काही अचीव केले आहे कंपनीकडून, जशी आपल्या कंपनीमध्ये टी शर्ट मिळते, सर्टिफिकेट मिळते, तर ते लोकांना दाखवा. ठीक आहे की मग आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं आहे, आम्हाला टी शर्ट मिळाली आहे, आम्ही जसं मनाली ट्रिप झाली होती आता मनामध्ये, ठीक आहे. तर तुम्ही जेही अचीव करता ते लोकांना दाखवा आणि जेही तुम्हाला प्रोडक्ट मिळतात त्यांचं अनबॉक्सिंग करून दाखवा. तुम्ही आधी काय होते, नंतर तुमची ग्रोथ कशी झाली, तुमचा इन्कमचा प्रूफ, आधी 0 होता नंतर तुम्ही इतकी इन्कम करता, ते लोकांना दाखवा. जेव्हा तुम्ही लोकांना दाखवाल तेव्हाच ते तुमच्यासोबत जॉईन होतील, ठीक आहे, आणि तुमच्यापासून तो प्रोडक्ट खरेदी करतील, जेणेकरून तेही इन्कम करतील, ठीक आहे. देन चूक 6, रॉंग प्लॅटफॉर्म निवडणे. तर जसं यूट्यूब ऑडियन्स वेगळी असते, इन्स्टा वेगळा असतो, व्हॉट्सअप वेगळा असतो. तर एकच कंटेंट सगळीकडे चालत नाही आणि आपण काय करतो, जो इंस्टाग्रामला टाकतो कॉन्टेंट तोच कॉन्टेंट यूट्यूबला टाकतो, जो यूट्यूबला टाकतो तोच फेसबुकला टाकतो, व्हॉट्सअपला टाकतो. तर असं चालत नाही, वेगळा वेगळा कॉन्टेंट रेडी करा. देन चूक 7 आहे फक्त कमिशनवर लक्ष ठेवणे. व्हॅल्यू द्या, ट्रस्ट बिल्ड करा, मगच सेल होईल. डायरेक्ट सेल्स कधीच होत नाही. भरपूर लोक जॉईन होतात
लोकांना व्हॅल्यू सुद्धा देत नाही, स्वतःचा एक पर्सनल ब्रँड बनवत नाही जेणेकरून तुम्हाला लोक ओळखतील. बघा, सगळ्यांकडे पैसा हा मेहनतीचा असतो. कोणीही तुम्हाला पैसा तेव्हाच देणार जेव्हा तुमच्यावर त्यांचा ट्रस्ट असेल, तुम्ही लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्हाला ओळखतील, ठीक आहे, तेव्हाच ते तुमच्याकडून काही बाय करतील आणि तुमचे सेल्स होईल. देन चूक 8वी, SEO आणि कीवर्ड इग्नोर करणे. आपण यूट्यूबवर योग्य टायटल, कीवर्ड, डिस्क्रिप्शन नसला तर व्हिडिओ व्हायरल होणार नाही. त्याच प्रकारे तुम्ही जर इंस्टाग्रामवर व्यवस्थित हॅशटॅग लावले नाही तर तुमचाही व्हायरल व्हिडिओ होणार नाही. व्हिडिओ पण क्लिअर असला पाहिजे. देन आहे चूक 9, तर कंटेंटचे 3 फॉर्मॅट न वापरणे. तर बघा, आपल्याला 3 फॉर्मॅटवरती कंटेंट बनवायचं आहे. पहिला आहे एज्युकेशनल कॉन्टेंट, म्हणजे लोकांना एज्युकेट करणारे कॉन्टेंट बनवा. सेकंड आहे मोटिवेशनल कॉन्टेंट, मोटिवेशन देणारे कॉन्टेंट बनवा, कारण मोटिवेशन खूप जरुरी असते. कारण बिझनेस म्हणला की लोकांच्या मनामध्ये लवकरच निगेटिव्हिटी येते आणि ते हा बिझनेस सोडण्याचा विचार करतात, ठीक आहे. तर मोटिवेशनवाला आपण कंटेंट बनवायचा. त्याच प्रकारे प्रॉब्लेम सॉल्विंग कंटेंट, म्हणजे लोकांना काय प्रॉब्लेम आहे, कशामध्ये प्रॉब्लेम येत आहे, लीड प्रॉब्लेम येत आहे, ऑब्जेक्शन प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यावरती तुम्ही छोटे छोटे रील व्हिडिओ बनवा, समस्या समाधानवाले व्हिडिओ बनवा. आणि लास्टची आहे चूक 10, अपसेल अँड फॉलोअप न करणे. लोक लिंकवर क्लिक करतात पण ताबडतोब खरेदी करतच नाही. फॉलोअप खूप महत्त्वाचा आहे. भरपूर लोक त्यांना व्हिडिओ शेअर करतात पण त्याच्यानंतर फॉलोअप घेतच नाही. त्यांना वाटते की लोक त्यांना परत मेसेज करतील, पण तुम्ही त्यांचा फॉलोअप घ्या, त्यांना विचारा, त्यांना बिझनेस प्लॅन कसा वाटला, त्यांना काय समजून नाही आलं, ते स्टार्ट का बरं नाही करत आहे, ते हा प्रकारे तुम्हाला फॉलोअप घेणे खूप जरुरी आहे. अफिलिएट मार्केटिंग शॉर्टकट नाही आहे, पण स्मार्ट काम केलं तर डेली तुम्ही 1000 ते 5000 इझिली कमवू शकता. कारण भरपूर लोक कमवत आहे डेली बेसिसवर, तर तुम्हीही नक्की कमवाल. जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग रिलेटेड अजून व्हिडिओज हवे असतील तर खाली कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.